विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम गणित विषयातील सराव संच 7.1 म्हणजे गुणोत्तर व प्रमाण हा सराव संच अभ्यासूयात. पहिला प्रश्न आहे, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात काढा. आता गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात काढणे म्हणजे 36 आणि 88 या दोन संख्यांना जेवढ्या वेळेस भाग जाईल तेवढ्या वेळेस भाग देणे, याला म्हणायचं गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहिणे. तर आपण पहिलं उदाहरण पाहूया. 36 आणि 88. तर आता 36/88 दोन्ही संख्यांना भाग जाईल. मोठ्यात मोठी संख्या शोधायची. दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 4. 36/4 छेद 88/4 बरोबर, जर 36ला 4 ने भागलं तर 9 येईल, छेद 88ला 4 ने भागलं तर 22 चोक 88. आपल्याला गुणोत्तर मिळेल 9/22 किंवा 9/22. या पद्धतीनं आपल्याला गुणोत्तर मिळेल. दुसरा प्रश्न आहे 72/18. आता दुसरं उदाहरण आपण सोडूया. 72/18 दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 18, म्हणून 72/18 छेद 18/18. 72/18 18 चोक 72 छेद 18 एका 18. गुणोत्तर मिळालं 4/1. 4/1 हे गुणोत्तर आपल्याला मिळेल. तिसरं उदाहरण पाहूया. 91/65. तर 91/65 बरोबर, आता 91 आणि 65 या दोन्ही संख्या 13च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणून दोन्ही संख्यांना आपण 13 ने भाग दिला, छेद 65/13 बरोबर 13×7=91 छेद 13×5=65. गुणोत्तर मिळालं 7/5. 7/5 हे गुणोत्तर आपल्याला मिळेल. चौथा प्रश्न पाहूया. चौथं उदाहरण पाहूया. 85 आणि 102 यांचं पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. पहिली संख्या आहे 85. 85 छेद 102 बरोबर, दोन्हीही संख्या 17च्या पाड्यातील आहेत, म्हणून आपण दोन्ही संख्यांना 17 ने भाग दिला. 85/17 छेद 102/17 बरोबर 17×5=85. 5चा भाग बसेल, छेद 17×102. गुणोत्तर मिळालं 5/6. हे गुणोत्तर मिळेल. आता पहिल्या प्रश्नातील चारही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. दुसरा प्रश्न पाहूया. दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात काढा. पहिला प्रश्न होता पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी. दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी. तर या पद्धतीने आपल्याला मांडणी करावी लागेल. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 28/84. तर आता दुसरी संख्या आहे 84 आणि पहिली संख्या आहे 28. तर 28 आपल्याला 84 आपल्याला अंशस्थानी घ्यावं लागेल आणि 28 छेदस्थानी.
याला म्हणायचं दुसऱ्या संख्येशी पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर. 84 आणि 28 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 28. 28 चोक 84, म्हणून आपण 84 भागिले 28 छेद 28 भागिले 28. आता 28 ने जर 84 ला भागलं तर 4चा भाग बसेल. छेदाला 28 एका 28, गुणोत्तर असेल 4:1. हे गुणोत्तर आपल्याला मिळेल. दुसरं उदाहरण पाहूया. 120 आणि 32. आता दुसरी संख्या आहे 32 छेद 120. दोन्ही संख्या 8च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणून आपण दोन्ही संख्यांना 8 ने भाग दिला. 32 भागिले 8 छेद 120 भागिले 8 बरोबर 8 चोक 32 छेद 8 एक 8, 1 येईल, उरेल 4 आणि 8 पंचे 40 म्हणजे 15चा भाग बसेल. आपलं गुणोत्तर आलं 4:15 बरोबर 4:15. हे या दोन संख्यांचं गुणोत्तर असेल. पुढचं उदाहरण पाहूया. 75 135. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. आता दुसरी संख्या आहे 135. अंशस्थानी घेतली, छेदस्थानी 75 बरोबर 135 आणि 75 या दोन्ही संख्यांना 15 ने भाग बसेल. 135 भागिले 15 छेद 75 भागिले 15. 15 135 छेद 15 5 75. आपल्याला गुणोत्तर मिळालं 9:5. हे गुणोत्तर मिळेल. चौथं उदाहरण आहे 220 आणि 100. याचा आपल्याला दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे. दुसरी संख्या आहे 100 छेद पहिली संख्या आहे 220. दोन्ही संख्यांना एकतर ह्या शून्याला हा शून्य कट करा किंवा दोन्ही संख्यांना 20 ने भाग जाईल. 100 भागिले 20 छेदस्थानी 220 भागिले 20. 20 5 100, 5चा भाग बसेल. छेद 20 गुणिले 11 केलं तर 220 मिळेल, म्हणून आपल्याला 11चा भाग बसेल. गुणोत्तर आलं 5:11. आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात काढा. पहिलं उदाहरण आहे 5 वर्ष आणि 10 महिने. 5 वर्ष आणि 10 महिने. तर पहा, आता गुणोत्तर काढताना दोन्हीही राशींची एककं ही सारखी असायला हवीत. या ठिकाणी एकक आहे वर्ष आणि या ठिकाणी आहे महिने. तर आपल्याला काय करावं लागेल की वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करावं लागेल. 1 वर्ष बरोबर 12 महिने. आणि तुम्हाला माहिती आहे
5 वर्ष बरोबर 5 गुणुले 12 एकक इन महिने 12 पंचे 60 60 महिने होईल. आता एकक सारखी केली. आता 5 वर्षांचे 10 महिन्यांशी असलेले गुणोत्तर बरोबर प्रथमतः आपण 5 वर्ष छेद 10 महिने या पद्धतीने लिहूया. बरोबर 5 वर्ष म्हणजेच 60 महिने, 60 महिने छेद 10 महिने बरोबर. आता गुणोत्तर काढताना एकक समान झाल्यावरती एकक लिहायची काही गरज नाहीये. 60 भागिले 10 किंवा 60 छेद 10 बरोबर. हा जर 0 0 कट केला तर आपल्याला गुणोत्तर मिळेल 6:1. हे गुणोत्तर आपल्याला मिळेल. तिसऱ्या प्रश्नातलं दुसरं उदाहरण पाहूया. 750 ग्रॅम आणि 1.5 किलोग्रॅम. आता इथं एकक आहे ग्रॅम, इथं आहे किलोग्रॅम. तर किलोग्रॅमचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करूया. एक किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. तर 5 किलोग्रॅम बरोबर 1.5 किलोग्रॅम बरोबर 1.5 गुणुले 1000 ग्रॅम. आता 1.5 गुणुले 1000 केलं तर 1500 ग्रॅम येईल. आता 700 ग्रॅमचे 1.5 किलोग्रॅमचे असलेले गुणोत्तर काढूया. 700 ग्रॅम अंशस्थानी छेद 1.5 किलोग्रॅम बरोबर 750 ग्रॅम छेद 1.5 किलोग्रॅमचं रूपांतर आपण 1500 ग्रॅम मध्ये केलेलं आहे. आता एकक समान झाली म्हणून 750 छेद 1500 हा शून्य कट होईल. 75 छेद 150 बरोबर 75 एक 75, 75 दुने 150, 1/2 या पद्धतीने आपल्याला गुणोत्तर मिळेल. बरोबर 1:2 हे आपल्याला गुणोत्तर मिळालं. तिसरं उदाहरण आहे 5 लिटरचे 500 मिलीलिटरचे असलेले गुणोत्तर किती. तर 5 लिटरचं रूपांतर आपण 500 मिली मध्ये करूया. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. तर 5 लिटर बरोबर 5 गुणुले 1000 मिलीलिटर बरोबर 5 गुणुले 1000 5000 मिलीलिटर.
आता एकक समान झाली. आता 5 लिटरचे 500 मिलीचे असलेले गुणोत्तर 5 लिटरचं आपण रूपांतर केलंय 500 मिलीमध्ये, म्हणून लिहूया 5000 मिली छेद 500 मिली बरोबर एकक समान झाली. आता 5000 छेद 500 हे 2 शून्य हे 2 शून्य कट होतील आणि 5 एक 5 5 10 50 म्हणजे 10/1 किंवा 10/1 या पद्धतीनं आपल्याला गुणोत्तर मिळेल. या पद्धतीनं आपल्याला गुणोत्तर मिळणार आहे. चौथं उदाहरण पाहूया. तिसऱ्यातलं चौथं उदाहरण 135 मिनिटे आणि 2 तास. एकशे 35 मिनिटे आणि 2 तास. 2 तासाचं रूपांतर मिनिटांमध्ये करूयात, कारण एकक समान असल्याशिवाय आपल्याला गुणोत्तर काढता येत नाही. मग 2 तास बरोबर डायरेक्ट लिहूयात. 2 तास बरोबर 2 गुणुले एका तासामध्ये मिनिट असतात 60. आपलं मिनिटामध्ये रूपांतर झालं बरोबर 2 गुणुले 60 120 मिनिटे. आता 135 मिनिटांचं 120 मिनिटांशी असलेलं गुणोत्तर 135 मिनिटे छेद 2 तास बरोबर 135 मिनिटे छेद 2 तास म्हणजे 120 मिनिटे. एकक समान झाली. आता 135 छेद 120 बरोबर 135 आणि 120ला 15ने भाग जाईल, म्हणून 135 भागिले 15 छेद 120 भागिले 15. 15 9 135 आणि 15 8 20 गुणोत्तर मिळालं 9/8. हे गुणोत्तर आपल्याला मिळेल. शेवटचं उदाहरण पाहूया. इयत्ता चौथा प्रश्न पाहूया. एका कारखान्यात महिला आणि पुरुष मिळून 320 कामगार काम करतात. त्यापैकी 200 पुरुष कामगार आहेत. यावरून खालील प्रश्न सोडवा. आधी पहा, महिला आणि पुरुष मिळून आहेत 320 कामगार आणि पुरुष कामगार आहेत 200. आता यावरून खालील प्रश्न सोडवायचे आहेत. पुरुष कामगारांच्या संख्येचे महिला कामगारांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढा. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, 5वा एक प्रश्न राहिलेला आहे. 2.1 मीटरचे 70 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर 2 मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करूया. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. आता 2.1 मीटर बरोबर 2.1 गुणुले 100 सेंटीमीटर. 2.1 गुणुले 100 म्हणजे 210 सेंटीमीटर मिळेल. जर 100ने 2.1 ला गुणलं तर ते 210 सेंटीमीटर मिळेल. आता 2.1 मीटरचे 70 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर बरोबर 2.1 मीटर म्हणजे 210
सेंटीमीटर छेद 70 सेमी. एकक समान झाली. गुणोत्तर काढताना किंवा गुणोत्तराला एकक नसतं. हा शून्य कट होईल. 7 एक 7, 7 त्रिक 21 आणि उत्तर मिळेल 3/1 किंवा 3/1 या पद्धतीनं उत्तर मिळेल. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे महिला आणि पुरुष 320 कामगार, त्यापैकी 200 पुरुष. महिला किती असतील मग? 320 मधून 200 गेले, 120 महिला कामगार असतील. 120 महिला कामगार असतील. एकूण कामगार आहेत, एकूण कामगार 320, पुरुष कामगार 200, महिला कामगार असतील 320 वजा 200 बरोबर 120 महिला कामगार असतील. प्रश्न पहिला आहे पुरुष कामगारांच्या संख्येचे महिला कामगारांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर. म्हणजे अगोदर पुरुषांची संख्या घ्यायची अंशस्थानी, ती आहे 200 छेद महिला कामगारांची संख्या घ्यायची 120. 200 आणि 120 ला 20 न भाग जाईल त्यात, किंवा हे शून्य कट केलं, उरले शिल्लक 20/12 किंवा 20/12 बरोबर दोन्ही संख्यांना 4 ने भाग जाईल. 20/4 छेद 12/4, 20/4 छेद 12/4, 4×5 20 आणि 4 त्रिक 12. हे गुणोत्तर झालं 5/3. हे झालं गुणोत्तर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे पुरुष कामगारांच्या संख्येचे एकूण कामगारांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर. पुरुष कामगार आहेत 200 छेद एकूण कामगार आहेत 320. हा शून्य कट होईल. 20/32 बरोबर दोन्ही संख्यांना 4 ने भाग जाईल. 20/4 छेद 32/4, 4×5 20 छेद 4×8 32, 5/8 हे गुणोत्तर मिळेल. आणि शेवटचा यातला उपप्रश्न आहे महिला कामगारांच्या संख्येचे एकूण कामगारांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर. महिला कामगार आहेत 120 छेद एकूण कामगार आहेत 320. पुन्हा शून्यला शून्य कट, 12/32 उरले. दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 4. 12/4 छेद 32/4, 4 त्रिक 12 आणि 4×8 32. हे गुणोत्तर मिळालं आपल्याला 3/8. या पद्धतीनं आपल्याला गुणोत्तर मिळेल.